हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, सजीवांचे वर्गीकरण हा सामान्य विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण सजीवांचे वर्गीकरण या टॉपिकवर जेवढे महत्त्वाचे प्रश्न बनतात, जे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आज आपण कव्हर करणार आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा. लेक्चर जर युजफुल वाटले तर लेक्चरला लाईक करा. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न पाहू. टॅक्झॉन ही संज्ञा कोणी दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, H.J. लॅम यांनी 1948 मध्ये टॅक्झॉन ही संज्ञा दिली. आता टॅक्झॉन म्हणजे सजीवांचा असा गट आहे जो वर्गीकरणाचा एकक दर्शवतो. यानंतर पुढे पाहू. टॅक्झॉनॉमी ही संज्ञा कोणी दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, A.P.D. डिकॅन्डल यांनी टॅक्झॉनॉमी ही संज्ञा दिली. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे ही जीवशास्त्राची अशी शाखा आहे ज्यामध्ये वनस्पती व प्राणी यांचे संग्रहण, ओळख, नामकरण व वर्गीकरण या संबंधीचा अभ्यास केला जातो, म्हणजेच टॅक्झॉनॉमी. त्यानंतर पुढचा प्रश्न. 3 डोमेन्स पद्धती 3 डोमेन सिस्टीम संबंधी विधान आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पहिलं विधान आहे, ही पद्धत कार्ल लिनियस यांनी मांडली. आणि दुसरं आहे, या पद्धतीने सर्व सजीवांचे आर्किया, बॅक्टेरिया व युकॅरिया असे गट पडतात. आता 3 डोमेन्स पद्धत म्हणजे 3 डोमेन सिस्टीम ही कोणी मांडली होती? ही मांडली होती कार्ल ह्यूस यांनी 1990 साली. मग हा पर्याय ए तर चुकीचा आहे. त्यानंतर या पद्धतीने सर्व सजीवांचे आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया असे गट पडतात का? तर हो, यामध्ये असे गट पडतात. आता आर्कियामध्ये काय असतं? तर आर्कियामध्ये आर्किबॅक्टेरिया या एकच सजीवसृष्टीचा समावेश होतो. बॅक्टेरियामध्ये युबॅक्टेरिया एकाच सजीवसृष्टीचा समावेश होतो. आणि युकॅरियामध्ये प्रोटिस्टा, कवके, वनस्पती व प्राणी या 4 सजीवसृष्टींचा समावेश होतो. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, केवळ ब योग्य. समोरचा प्रश्न. 3 डोमेन सिस्टीम मुख्यतः कोणत्या आधारावर मांडण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रायबोझोमल RNAच्या वेगळ्या आधारावर 3 डोमेन सिस्टीम मांडण्यात आली आहे. समोरचा प्रश्न पाहू. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल, कॉन्टेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला प्लीज लाईक करा. डॅश डॅश यांनी सर्वात आधी विज्ञानाच्या आधारावर सजीवांचे वर्गीकरण केले. तर ते केलं होतं कोणी? ॲरिस्टॉटल यांनी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ॲरिस्टॉटल. समोरचा प्रश्न. 2 विधान आहेत. पहिलं विधान आहे, ॲरिस्टॉटल यांनी वनस्पतीचे वृक्ष, झुडूप व शाख असे 3 गटांत वर्गीकरण केले होते. आणि दुसरं विधान आहे, ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या लाल रक्ताच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीच्या आधारावर केलं होतं. मग ॲरिस्टॉटल यांनी वृक्ष, झुडूप व शाख असं 3 गटात वर्गीकरण केलं होतं का? तर ते केलं होतं. पर्याय 1 योग्य. आणि प्राण्यांचे वर्गीकरण त्यांच्या रक्ताच्या उपस्थिती आणि अनुपस्थितीच्या आधारावर केलं होतं का? तर तेही केलं होतं. मग हाही पर्याय योग्य आहे. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अ ब योग्य आहे. समोरचा प्रश्न पाहू. सजीवांच्या वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीसंबंधी पुढील विधाने पहा. आता यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. मग पहिलं विधान आहे, ही पद्धत म्हणजे पंचसृष्टी पद्धत R.H. विटाकर यांनी मांडली. आणि दुसरं विधान आहे, या पद्धतीत सजीवांचे मोनेरा, प्रोटिस्टा, शैवाल, वनस्पती व प्राणी अशा 5 सृष्टीत विभाजन करण्यात आले आहे. आता ही पंचसृष्टी पद्धत R.H. विटाकर यांनी मांडली होती का? तर यांनीच मांडली होती. मग पर्याय अ योग्य आहे. आणि या पंचसृष्टी पद्धतीत मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. यामध्ये शैवालाचा समावेश नाही. मग हा पर्याय चुकीचा आहे. मग पहा, R.H. विटाकर यांनी 1969 साली पंचसृष्टी पद्धत मांडली होती. आणि या पंचसृष्टीमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. समोरचा प्रश्न. पुढील निकषाचा आधार सजीवांच्या वर्गीकरणासाठी कोणी केला आहे? मग पहा, पेशींची संघटना, शरीराची संघटना, पोषणाची पद्धत, जगण्याची पद्धत आणि वर्गानुवंशिक संबंध या निकषांचा आधार कोणी केला होता? हा केला होता विटाकर यांनीच. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, विटाकर. आता पेशींची संघटना म्हणजे काय असते? तर आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. शरीराची संघटना म्हणजे एकपेशी आहेत की बहुपेशी आहेत. पोषणाची पद्धत म्हणजे स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत. जगण्याची पद्धत म्हणजे प्रोड्युसर आहेत, कंझ्युमर आहेत की डिकम्पोजर आहेत. आणि वर्गानुवंशिक संबंध. त्यानंतर समोर पाहू. पुढील सजीवांचा समावेश कोणत्या सृष्टीत होतो? फायकोमायसेट आणि ॲस्कोमायसेट या सजीवांचा समावेश कोणत्या सृष्टीत होतो? तर हे आहेत कवके, फंगा आहेत. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कवके. समोरचा प्रश्न.
पुढीलपैकी कोणत्या सजीवांचा समावेश सृष्टी मोनेरामध्ये होत नाही? आर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि ॲक्टिनोमायसिट्स यांपैकी सृष्टी मोनेरामध्ये कोणाचा समावेश होत नाही? तर यामध्ये या चौघांचाही समावेश सृष्टी मोनेरामध्ये होतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, वरील सर्वांचा समावेश होतो. समोरचा प्रश्न, अभिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, प्रोकार्योट्स अँड युकार्योट्स यांच्यामधील दुवा कनेक्टिंग लिंक कोणत्या गटाला मानले जाते? तर तो गट आहे प्रोटिस्टा गट. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, प्रोटिस्टा. आता सृष्टी प्रोटिस्टा हे आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी यांमधील दुवा आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, आणि आदिकेंद्रकीमध्ये मोनेरा व दृश्य केंद्रकीमध्ये कवके, वनस्पती व प्राणी असतात. समोरचा प्रश्न, पटलबद्ध केंद्रक न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसणारा सजीव ओळखायचा आहे. आता या तिघांमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कोणत्या सजीवामध्ये नसतं? तर ते मोनेरा सृष्टीमध्ये नसतं. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, केवळ अ. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता आजीजीव परपोषी नाही ते सांगायचं आहे. यामध्ये कोणता आजीजीव परपोषी नाही आहे? अमिबा आहे का, पॅरामोशियम आहे का, प्लाझ्मोडियम, ट्रिपॅनोसोम आणि अँटामिवा. तर हे सर्व आहेत ते परपोषी आहेत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व परपोषी आहेत. समोरचा प्रश्न, जीवाणूचा समावेश पुढीलपैकी कोणत्या सृष्टीमध्ये होतो? जीवाणूचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये होतो? बॅक्टेरियाचा. तो होतो मोनेरा सृष्टीमध्ये. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मोनेरा. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे उष्ण झरे, वाळवंट, हिम, समुद्राच्या आत अशा परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतो? कोणता सूक्ष्मजीव? तर तो आहे बॅक्टेरिया. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जीवाणू हा सृष्टी मोनेरामध्ये येतो आणि सूक्ष्मजीवांमध्ये हे मोठ्या संख्येने आढळतात आणि हे जवळपास सर्व ठिकाणी आढळतात आणि सजीवांच्या आत किंवा बाहेर परजीवी म्हणून हे आढळतात. हेही पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला लाईक केले का बघा. लाईक केले नसेल तर लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. दंडाकृती रॉड शेप्ड जीवाणू आपल्याला ओळखायचा आहे. आता यामध्ये रॉड शेप्ड जीवाणू कोकस आहे का? तर कोकस असतो गोलाकार म्हणजे स्पेरिकल शेप्ड. आणि बॅसिलस कसा असतो? तो असतो रॉड शेप्ड म्हणजे दंडाकार. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, बॅसिलस. आता ऑप्शनमध्ये अजूनही विब्रियम कसा असतो? तो कॉमा आकाराचा असतो. आणि स्पायरिलियम हा कसा असतो? हा स्पायरल म्हणजे सर्पिल आकार असतो. समोरचा प्रश्न, लाल समुद्रात लाल रंग डॅश डॅश यामुळे आलेला आहे. लाल समुद्राला लाल रंग कशामुळे येतो? नीलहरित शैवाळामुळे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ब्लू ग्रीन आल्गी, नीलहरित शैवाळ. पुढे पाहू. 2 विधान आहेत. योग्य विधान आपल्याला ओळखायचं. जीवाणू मुख्यतः विभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते जीवाणूंमध्ये आणि यांच्या पेशीभित्तिकेत पेप्टिडोग्लायकेन हा घटक आढळतो. आता हे दोन्ही विधानं योग्य आहेत का? तर हो, ही दोन्ही विधानं योग्य आहेत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अ व ब योग्य. समोरचा प्रश्न, जीवाणू आदिकेंद्रकी सजीवांसंबंधित पुढील विधान आपल्याला पाहायचं आहे आणि अयोग्य जे विधान आहे ते आपल्याला निवडायचं आहे. मग यांच्या पेशी केंद्रकाला प्लास्टिड्स म्हणतात आणि यांच्या पेशींमध्ये आवरणयुक्त अंगकांचा अभाव असतो. तर यांच्या पेशी केंद्रकाला प्लास्टिड्स म्हणतात का? तर नाही. यांच्या पेशी केंद्रकाला काय म्हणतात? न्यूक्लिओड असं म्हणतात. आणि यांच्या पेशींमध्ये आवरणयुक्त अंगकांचा अभाव असतो का? तर हो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, केवळ अयोग्य. म्हणजे यांच्या पेशी केंद्रकाला प्लास्टिड्स, न्यूक्लिओड असे म्हणतात. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांना प्राण्यांचे आदिम संबंधी मानले जाते. तर आदिम संबंधी म्हणजे प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, आदिजीव. पुढे पाहू. पुढीलपैकी कोणत्या आदिजीवाला बृहत केंद्रक व सूक्ष्म केंद्रके असतात? आता एक सांगा मला, 2 प्रकारचे केंद्रक कशात असतं? तर ते असतं
पॅरामेशियममध्ये. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पॅरामेशियम सिलियाटा. यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो न्यूक्लियस असतात, म्हणजे बृहत केंद्रक व सूक्ष्म केंद्रक असतात. समोरचा प्रश्न, दगडफूल हा कोणत्या सजीवांच्या सहजीवाचे सिम्बियोटिक सहजीवांचे उदाहरण आहे? दगडफूल हा बुरशी आणि शैवाल म्हणजेच फंगाय आणि अल्गी या सजीवांच्या सहजीवाचे उदाहरण आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बुरशी व शैवाल. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कशाचा समावेश विटाकर यांच्या पंचसृष्टी सजीवात वर्णन नाही? मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं पंचसृष्टीमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो. यामध्ये विषाणू, व्हायरॉइड किंवा दगडफूल यांचा समावेश होत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क. समोरचा प्रश्न, विषाणू हा शब्द सर्वात आधी डॅश डॅश यांनी वापरला? विषाणू हा शब्द सर्वात आधी कोणी वापरला? आता NCERT स्टेट बोर्डनुसार जर आपण विचार केला तर तो पाश्चर यांनी वापरला, आणि जर आपण इंटरनेटवर सर्च केलं तर तो बायजेरिंग यांनी वापरला. मग आपण स्टेट बोर्डनुसार जाऊ. मग विषाणू हा शब्द सर्वात आधी पाश्चर यांनी वापरला. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पाश्चर. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कशाला अपेशीय मानले जाते? नॉन सेल्युलर कशाला मानले जाते? तर ते विषाणू आणि व्हायरॉइड्स यांना मानले जाते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. आता लायकेन म्हणजेच दगडफूल हे नॉन सेल्युलर आहे का? तर नाही, हे पेशी आहे, हे सेल्युलर आहे, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. विषाणूमधील अनुवांशिक पदार्थ कोणता? तो DNA आहे की RNA आहे? मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ किंवा ब, DNA किंवा RNA. समोरचा प्रश्न, पुढील विधान पहा. यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे. विषाणू हे अविकल्पी परजीवी असतात. दुसरं विधान आहे, यामधील प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड म्हणतात आणि हे केवळ निर्जीवचे लक्षणे दर्शवतात. आता इथेच पहा, हे केवळ निर्जीवचे लक्षण दर्शवतात का? तर नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 केवळ क अयोग्य आहे. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या सजीवाला ड्युएल ऑर्गॅनिझम्स ड्युएल प्लांट म्हणून ओळखले जाते? तो सजीव आहे लायकेन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लायकेन. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. दगडफूल सहसा शहरांजवळ वाढत नाही, कारण शहरातील कॉन्क्रीट व पक्क्या रस्त्यांमुळे यांची वाढ होणे शक्य नसते. शहरातील विविध विकासाच्या कार्यांमुळे यांची वाढ होत नाही. हे वायू प्रदूषणाला संवेदनशील असतात. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च, कारण हे वायू प्रदूषणाला संवेदनशील असतात, म्हणून दगडफूल लायकेन सहसा शहरांजवळ वाढत नाहीत. समोरचा प्रश्न, दगडफूल लायकेन संबंधित पुढील विधाने पहा आणि योग्य विधान निवडायचे. पहिलं विधान आहे, ॲरिस्टॉटल यांनी लायकेन हा शब्द सर्वात आधी वापरला. दुसरं विधान आहे, यामधील शैवाल भागाला फायकोबायोंट आणि कवक भागाला मायकोबायोंट म्हणतात. आता ॲरिस्टॉटल यांनी लायकेन हा शब्द सर्वात आधी वापरला नव्हता, तो वापरला होता थिओफ्रस्टस यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 केवळ ब योग्य, कारण शैवाल भागाला फायकोबायोंट म्हणतात आणि कवक भागाला मायकोबायोंट म्हणतात. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सजीवांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स या टॉपिकवर जेवढे महत्त्वाचे प्रश्न बनतात, जे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेत आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर मुद्द्यांवर आपण डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, पोलीस भरती यासारख्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.